नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्लास 8 मॅथ्स यामधील चॅप्टर नंबर 15 एरिया यामधील प्रॅक्टिस सेट 15.1 बघणार आहोत. फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, इफ बेस ऑफ अ पॅरलोग्राम इज 18 सेंटीमीटर अँड हाईट इज 11 सेंटीमीटर, फाइंड इट्स एरिया. आता या ठिकाणी आपल्याला पॅरलोग्रामचा बेस दिलेला आहे 18 सेंटीमीटर आणि हाईट दिलेली आहे 11 सेंटीमीटर. आपल्याला या ठिकाणी पॅरलोग्रामचा एरिया फाइंड आउट करायचा आहे. म्हणून या ठिकाणी आपण सूत्र लिहिणार आहोत, एरिया ऑफ पॅरलोग्राम एरिया ऑफ पॅरलोग्राम इक्वल टू बेस मल्टिप्लाय बाय हाईट. या सूत्राचा वापर करून आपण एरिया ऑफ पॅरलोग्राम फाइंड आउट करणार आहोत. या ठिकाणी बेस दिलेला आहे 18 मल्टिप्लाय बाय हाईट दिलेली आहे ती म्हणजे 11. दोन्ही नंबरचा आपण मल्टिप्लिकेशन करणार आहोत. 11 8 जा 88, या ठिकाणी 8 कॅरी मिळाला 8, 11 1 जा 11, 11 प्लस 8 केले तर 19, म्हणजेच 198 स्क्वेअर सेंटीमीटर हा मिळाला आपल्याला एरिया ऑफ द पॅरलोग्राम. अशा प्रकारे या ठिकाणी हा क्वेश्चन नंबर 1 आपण सोडवून घेतला आहे. दुसरा प्रश्न बघणार आहोत, इफ एरिया ऑफ पॅरलोग्राम इज 29.6 स्क्वेअर सेंटीमीटर अँड इट्स बेस इज 8 सेंटीमीटर, फाइंड इट्स हाईट. या ठिकाणी या उदाहरणामध्ये आपल्याला एरिया ऑफ पॅरलोग्राम दिलेला आहे, आपल्याला या ठिकाणी बेस सुद्धा दिलेला आहे, या ठिकाणी आपल्याला हाईट शोधून काढायची आहे. म्हणून सेम एरिया ऑफ द पॅरलोग्राम या सूत्राचा वापर करून त्या ठिकाणी आपण हाईट शोधणार आहोत. म्हणून या प्रकारे लिहिणार, देअरफॉर एरिया ऑफ पॅरलोग्राम इक्वल टू बेस मल्टिप्लाय बाय हाईट. या सूत्राचा वापर करून आपण शोधणार आहोत हाईट. या ठिकाणी एरिया ऑफ पॅरलोग्राम दिलेला आहे, दॅट इज 29.6 इक्वल टू बेस दिलेला आहे 8 इंटू हाईट आपल्याला शोधायची आहे. आता या ठिकाणी 8 जो नंबर आहे तो हाईट सोबत मल्टिप्लाय आहे. जेव्हा तो डावीकडे येणार तेव्हा तो डिव्हाइड होणार, म्हणजे 29.6 डिव्हाइड बाय 8 इक्वल टू या ठिकाणी शिल्लक राहिलं हाईट. 8 ने आपण डिव्हाइड करणार, 8 1 जा 8, 8 3 जा 24, राहिला नंबर 5, डेसिमल पॉइंट लावून घेतला, 8 7 जा 56. देअरफॉर 3.7 सेंटीमीटर इक्वल टू हाईट. म्हणजे या ठिकाणी आपल्याला हाईट मिळालेली आहे 3.7 सेंटीमीटर. पुढचं उदाहरण आहे, एरिया ऑफ पॅरलोग्राम इज 83.2 स्क्वेअर सेंटीमीटर. If its height is 6.4 सेंटीमीटर, find the length of its base. या ठिकाणी आपल्याला एरिया ऑफ पॅरलोग्राम दिलेला आहे, त्यानंतर हाईट दिलेली आहे. या ठिकाणी आपल्याला लेंथ ऑफ द बेस शोधून काढायचा आहे. देअरफॉर सेम फॉर्म्युला आपण वापरणार आहोत. देअरफॉर एरिया ऑफ पॅरलोग्राम इक्वल टू बेस मल्टिप्लाय बाय हाईट. सेम सूत्राचा आपण वापर करून या ठिकाणी द बेस शोधणार आहोत. एरिया ऑफ पॅरलोग्राम दिलेला आहे 83.2 इक्वल टू हाईट दिलेली आहे, बेस आपल्याला शोधायचा आहे म्हणून बेस मल्टिप्लाय बाय हाईट दिलेली आहे 6.4. आता या ठिकाणी 6.4 जो नंबर आहे तो मल्टिप्लाय आहे, जेव्हा तो डावीकडे जाणार तेव्हा तो डिव्हाइड होणार. देअरफॉर 83.2 डिवाइडेड बाय 6.4 इक्वल टू बेस. आता या ठिकाणी 1 डिजिटच्या नंतर डेसिमल पॉइंट आहे, या ठिकाणी सुद्धा 1 डिजिट नंतर डेसिमल पॉइंट आहे, म्हणून दोन्ही ठिकाणचे डेसिमल पॉइंट कॅन्सल झाले. म्हणजे या ठिकाणी नंबर शिल्लक राहिला 832 डिवाइडेड बाय 64 इक्वल टू बेस. आता 832 ला आपण डिव्हाइड करणार आहोत 64 ने. बघा या प्रकारे 64 1 जा 64, 13 मायनस 4 केले तर 9, 7 मायनस 6 1, त्यानंतर 2 खाली उतरवला, 64 3 जा 192, 0 0 0 रिमाइंडर. म्हणजे या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळालं 13 64 ने डिव्हाइड केल्यानंतर. या ठिकाणी मिळाले 13.
देअरफोर या ठिकाणी राईट डाऊन केलं आपण बेस इक्वल टू 13 सेंटीमीटर. म्हणजे या ठिकाणी आपल्याला एरिया ऑफ द पॅरलोग्राम दिलेला होता, हाईट दिलेली होती. या ठिकाणी आपल्याला लेंथ ऑफ द बेस शोधायचं होतं, ते मिळालं आपल्याला 13 सेंटीमीटर. अशा प्रकारे या ठिकाणी आपण प्रॅक्टिस सेट 15.1 पूर्णपणे सोडवून घेतला आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.